हॅलो फ्रेंड्स, प्रिन्सिपल्स ऑफ ऑडिटिंग अर्थात अंकेक्षणाची मूलतत्वे ह्या विषयाअंतर्गत असलेल्या लेक्चरमध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करते. या विषयाअंतर्गत इन्व्हेस्टिगेशन टाईम म्हणजेच व्यवसायाची चौकशी कोणकोणत्या वेळी होऊ शकते, व्यवसायात चौकशी करावयाचे कोणकोणते प्रसंग आहेत हे आज आपण अभ्यासणार आहोत. तर मित्रांनो, व्यवसायाची चौकशी करण्याची गरज का भासते, त्याचप्रमाणे व्यवसायाची चौकशी कोणत्या वेळी केली जाऊ शकते हे अभ्यासण्याआधी मी तुम्हाला आठवण देऊ इच्छिते की आपण यापूर्वी चौकशी म्हणजे काय, चौकशीची उद्दिष्टे, चौकशीचं स्वरूप, त्याचप्रमाणे अंकेक्षण आणि चौकशी यामधला फरक अभ्यासला. तर ज्या इन्व्हेस्टिगेशन करावयाचे म्हणजे काय हे आपल्याला आता माहिती आहे. तर व्यवसायाची चौकशी करण्याची गरज का भासते, तर यामध्ये काही मुद्द्यांचा समावेश आपल्याला करता येईल. पहिला मुद्दा आहे व्यवसाय विकत घेताना करावयाची चौकशी, इन्व्हेस्टिगेशन ॲट द टाईम ऑफ परचेस ऑफ बिझनेस. तर कोणतीही व्यक्ती एखादा सुरू असलेला व्यवसाय विकत घेण्याची ज्यावेळेस तयारी दर्शवते त्यावेळेस असा व्यवसाय विकत घेणारी व्यक्ती विक्रीस असलेल्या व्यवसायाचा भविष्यकाळ कसा असेल याचा अंदाज घेत असते. म्हणजेच सदर व्यवसायातून किती फायदा भविष्यामध्ये मिळू शकेल आणि सदर व्यवसाय किती किमतीला विकत मिळेल इत्यादी विषयी माहिती ती व्यक्ती मिळवत असते, माहिती गोळा करत असते. आणि अशी माहिती मिळवताना ही व्यक्ती अतिशय बारकाईने सखोल चौकशी करत असते. तर अशा प्रकारची चौकशी करताना अनेकविध मुद्द्यांचा विचार ह्या व्यक्तीने, ज्या व्यक्तीला व्यवसाय खरेदी करावयाचा आहे त्या व्यक्तीने लक्षात घेणं आवश्यक आहे. जसं आपण एखादं घर खरेदी करत असतो किंवा प्लॉट खरेदी करत असतो त्यावेळेस तो प्लॉट किंवा घर खरेदी करत असताना अनेकविध मुद्द्यांचा विचार करूनच आपण निर्णय घेत असतो. त्याचप्रमाणे एखाद्या खरेदीदाराला जर व्यवसाय पूर्वी प्रस्थापित असलेला व्यवसाय खरेदी करावायचा असेल तर त्याने जे मुद्दे लक्षात घ्यायला हवे त्या मुद्द्यांमध्ये अनेक बाबींचा समावेश होत असतो. उदाहरणार्थ, प्रथमतः त्याने लक्षात घ्यायला हवं की हा व्यवसाय विक्रीस का काढलेला आहे, व्यवसाय विक्रीस काढण्याचं मूळ कारण काय. त्यानंतर जो व्यवसाय विकत घ्यायचा आहे त्यामध्ये योग्य ते खेळते भांडवल आहे किंवा नाही याची खात्री त्याने करायला हवी. पुढचा मुद्दा आहे, व्यवसाय सुरू ठेवायचा असेल तर विविध प्रकारचे निधी ठेवावे लागतात, ते योग्य प्रमाणात ठेवण्यात आलेले आहेत किंवा नाही, निधींचा संचय आहे किंवा नाही हे सुद्धा त्याने लक्षात घ्यायला हवं. त्यानंतर विकत घ्यावयाच्या व्यवसायात वस्तूचं उत्पादन केलं जात असतं, त्या उत्पादनाला बाजारपेठेमध्ये किती प्रमाणात मागणी आहे किंवा नाही आणि सदर उत्पादनाला बाजारपेठेमध्ये स्पर्धेला कशा पद्धतीने सामोरे जावे लागेल याची सुद्धा चौकशी त्याने करायला हवी. त्यानंतर व्यवसायाच्या पुस्तकात दाखवण्यात आलेली लौकिक मूल्य अर्थात गुडविलची किंमत योग्य प्रकारे योग्य पद्धतीने आहे किंवा नाही, योग्य पद्धतीचा वापर करून ती काढलेली आहे किंवा नाही हे सुद्धा त्याने लक्षात घ्यायला हवं. सादर करण्यात आलेली हिशोबपत्रके, उदाहरणार्थ जे बॅलन्स शीट असेल त्यामध्ये ॲसेट्स आणि लायबिलिटीज, मालमत्ता आणि देयता व जबाबदारी यांची योग्य किंमत दर्शवण्यात आलेली आहे किंवा नाही, कोणतीही लायबिलिटी वगळण्यात आलेली नाही हे त्याने कन्फर्म करायला हवे. त्याचप्रमाणे व्यवसायामध्ये कार्यरत असलेले कर्मचारी हे कुशल आहेत किंवा नाही, त्याचप्रमाणे व्यवसायाच्या बाहेरील व्यक्ती यांच्याशी करण्यात आलेले करार हे सुद्धा त्याने अभ्यासले पाहिजेत आणि त्यानुसार या गोष्टींचा अभ्यास करून त्याने सखोल चौकशी व्यवसायाची करायला हवी. व्यवसायामध्ये विविध प्रकारची यंत्रसामुग्री असते, फर्निचर, कार्यालयीन साधने असतात, ही चांगल्या प्रकारची आहेत किंवा नाही, व्यवसायाच्या भविष्यकाळावर मालमत्तेचा किती प्रमाणात परिणाम होणार आहे हे त्याने लक्षात घ्यायला हवे. त्याचप्रमाणे जो व्यवसाय विकत घ्यावयाचा आहे त्या व्यवसायासाठी विशेष कौशल्य आणि तंत्रज्ञानाची जर आवश्यकता असेल तर सदर कौशल्य आणि तंत्रज्ञान मिळवण्यासाठी काय करावे लागेल, सदर तंत्रज्ञ किंवा कौशल्य उपलब्ध आहे किंवा नाही हे लक्षात घ्यायला हवे.
मागील काही वर्षामध्ये अंकेक्षित झालेली कागदपत्रे, प्रमाणपत्रे त्याने बघितले पाहिजे. ही कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे व्यवसायाची खरी व वास्तव स्थिती दर्शवत आहेत किंवा नाही हे लक्षात घ्यायला हवे. खर्चाची योग्य प्रमाणात विभागणी झालेली आहे का? उदाहरणार्थ महसुली खर्च, भांडवली खर्च हे योग्य प्रमाणात दर्शवलेले आहेत किंवा नाही हे सुद्धा त्याने चौकशीमध्ये लक्षात घ्यायला हवे. त्याचप्रमाणे चौकशी करणाऱ्याने हिशोबपत्रकांमध्ये दर्शवण्यात आलेला नफा किंवा तोटा यथायोग्य असल्याची खात्रीही केलीच पाहिजे. म्हणजेच यथायोग्य संपूर्णतः चौकशी व्यवसाय विकत घेत असताना खरेदीदाराने करायला हवी. खरेदीचा करार हा व्यवस्थितपणे त्याने विचारपूर्वकच करायला हवा. त्याचप्रमाणे खरेदी करत असताना त्याने डेप्रिसिएशन किंवा बुडीत कर्ज, बुडीत निधी, कर्जावरील व्याज, भांडवल व चालू खात्यावरील व्याज, भांडवली खर्च, महसुली खर्च, सट्टेबाजीतून मिळालेला नफा आणि खरेदीनंतरचा खर्च इत्यादी सर्व बाबींचा अभ्यास करूनच विचारपूर्वक खरेदीचा निर्णय हा घेणं आवश्यक आहे. तर व्यवसायाची चौकशी ज्यावेळेस व्यवसाय विक्रीला काढला जात असतो किंवा व्यवसाय खरेदीदार खरेदी करत असतो त्यावेळेस केली जात असते. त्यानंतर दुसरा मुद्दा आहे व्यवसायाची चौकशी करण्याचं कारण. ज्यावेळेस नवीन भागधारकाचा प्रवेश व्यवसायामध्ये होत असतो, ॲडमिशन ऑफ ए न्यू पार्टनर. तर एखाद्या अस्तित्वात असलेल्या भागीदारी संस्थेमध्ये काही कारणास्तव जर पूर्वीच्या भागीदारी संस्थेतील भागीदार मयत झाला, निवृत्त झाला किंवा नवीन भागीदार घ्यावयाचा असेल त्यावेळेस चौकशी केली जात असते. म्हणजेच अस्तित्वात असलेल्या भागीदारीमध्ये कोणत्याही कारणास्तव नवीन भागीदार जर येत असेल, नवीन भागीदाराला जर प्रवेश दिला जात असेल तर व्यवसायाची चौकशी ही केली जात असते. तर ज्या व्यक्तीला भागीदारीत प्रवेश दिला जातो तो सहभागीदार होत असतो, म्हणजेच सहमालक होत असतो. तर अशा स्थितीमध्ये चौकशी करणाऱ्या भागीदाराने संस्थेचे उद्देश तपासले पाहिजेत. भागीदारांचा असलेला करार, त्याचं स्वरूप, भागीदारांची भागीदारीविषयी असलेली नैतिकता, भागीदारीमध्ये असलेले भांडवल, मिळत असलेल्या नफ्याचं प्रमाण इत्यादी बाबींची त्याने चौकशीही केली पाहिजे. तर नवीन भागीदाराच्या संदर्भात आपल्याला काही मुद्दे मांडता येतील चौकशीचे. त्यामध्ये आपल्याला असं म्हणता येईल की अस्तित्वात असलेल्या भागीदारांच्या आर्थिक परिस्थितीची चौकशी करायला हवी. जुने भागीदार एखाद्या नवीन भागीदाराला आपल्या भागीदारीत भागीदार होण्यास परवानगी का देत आहे त्याची सुद्धा चौकशी करायला हवी. म्हणजे भागीदारीमध्ये नवीन भागीदार एंट्री ही करून का घेतली जात आहे ही चौकशी करणं आवश्यक आहे. जर एखाद्या भागीदाराचा आजारपण किंवा मृत्यू झाला किंवा निवृत्त तो भागीदार झाला तर अशा रिकाम्या जागेवर नवीन भागीदार घेताना आजारी किंवा मृत्यू पावलेल्या भागीदाराच्या अनुपस्थितीत भागीदारी संस्थेला जो तोटा होणार आहे तो तोटा नवीन भागीदाराच्या येण्याने त्याचं कौशल्य व अनुभवामुळे कमी होऊ शकेल का याची चौकशी केली पाहिजे. त्याचप्रमाणे जुन्या भागीदारांमध्ये भागीदारी संस्थेबाबत असलेला करार, त्याचप्रमाणे नवीन भागीदारीचा करार, अटी व शर्तींचा सुद्धा अभ्यास हा केला गेला पाहिजे. जेव्हा एखादा भागीदार संस्थेत घेतला जातो तेव्हा तो लौकिक मूल्य आणत असतो. अशावेळी लौकिक मूल्याची रक्कमसुद्धा कॅल्क्युलेट केली गेली पाहिजे. जुन्या भागीदारांमध्ये योग्य प्रकारे ती कशा पद्धतीने विभागली जाईल याचंसुद्धा कॅल्क्युलेशन केलं गेलं पाहिजे. त्यानंतर भविष्यकाळात केल्या जाणाऱ्या करारांचा देखील अभ्यास केला गेला पाहिजे. कारण नवीन भागीदाराने भागीदारीत प्रवेश केल्यानंतर भविष्यकाळातील तोट्यांना तो बऱ्याच वेळेला जबाबदार असू शकतो. तर त्या भविष्यकाळाबद्दलसुद्धा अभ्यास हा केला गेला पाहिजे. भागीदारांनी गुंतवलेले भांडवल हे नफ्या तोट्याच्या प्रमाणात गुंतवलेले आहे काय याची खात्री केली गेली पाहिजे. नवीन भागीदाराकडे काही विशेष कौशल्य, तंत्रज्ञान आणि अनुभव असेल तर त्या बाबींचा सुद्धा विचार हा केला गेला पाहिजे की त्याचा उपयोग भागीदारी संस्थेला कितपत होऊ शकेल याची चौकशीही केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे भागीदारांचे आपापसातील असलेले संबंध, त्या व्यवसायातील लोकांशी असलेले संबंध,
व्यवसायाशी निगडीत असलेल्या व्यक्तींशी येणारे त्यांचे विविध संबंध इत्यादीचा अभ्यास हा केला गेला पाहिजे. नवीन भागीदार जे भांडवल भागीदारी संस्थेमध्ये आणणार आहे त्या भांडवलाचा विनियोग कशा पद्धतीने केला जाईल, उदाहरणार्थ जुन्या देयता देण्यासाठी केला जाईल किंवा व्यवसायाच्या विस्तारासाठी केला जाईल याची चौकशीही केली गेली पाहिजे. भागीदारी संस्थेचे हिशोबपत्रके, उदाहरणार्थ ट्रेडिंग अकाउंट, प्रॉफिट अँड लॉस अकाउंट, बॅलन्स शीट हे योग्य प्रकारे तयार केलेले आहे. त्यामध्ये कोणत्याही प्रकारची देयता ही गाळली गेलेली नाही, वगळली गेलेली नाही हे लक्षात घेतलं पाहिजे. ज्याप्रमाणे व्यवसायाची चौकशी करताना देयता ही वगळलेली नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे, त्याचप्रमाणे भागीदारीची चौकशी करत असताना सुद्धा देयता वगळलेली नाही हे लक्षात घेणं आवश्यक आहे. एखाद्या भागीदाराला जर पगार दिला जात असेल तर त्याची कारणं शोधून पगार देण्याची आवश्यकता का होती आणि त्याचप्रमाणे ह्या भागीदाराला पगार देण्याची आवश्यकता आहे का याची चौकशीही केली गेली पाहिजे. जर एखादी भागीदारी संस्था विशेष कारणासाठी असेल, उदाहरणार्थ वकील, आर्किटेक्ट, हिशोब तपासनीस या व्यवसायातील लोकांसाठी असेल तर त्यांचा अनुभव, प्रतिष्ठा, व्यवसायाचा कालावधी याचासुद्धा विचार केला गेला पाहिजे आणि त्या गोष्टींची सुद्धा तपासणी, चौकशी ही केली गेली पाहिजे. भागीदारी संस्थेचे दावे जर न्यायालयात असतील तर त्याचा अभ्यास करून भागीदारांची जबाबदारी काय राहील याची चौकशीही केली गेली पाहिजे. आदी मुद्द्यांचा अभ्यास हा भागीदारी संस्थेमध्ये जर एखाद्या भागीदाराला नव्याने सामावून घ्यायचे असेल तर व्यवसायाची चौकशी ही करण्यासाठी केला गेला पाहिजे. त्यानंतर तिसरा मुद्दा, व्यवसायाची चौकशी कोणत्या वेळी करावयाची. तर कर्ज मंजूर करण्यासाठी व्यवसायाची चौकशीही केली जात असते. इन्व्हेस्टिगेशन फॉर ग्रँटेड लोन. उद्योग व्यवसाय म्हटला तर उद्योग व्यवसायाला अनेक प्रकारच्या, अनेक मार्गाने भांडवलाची आवश्यकता ही भासत असते. तर अशा प्रकारचे भांडवल हे विविध संस्थांकडून, त्या वित्तीय संस्था असतील, बँका असतील किंवा एखादं फायनान्शियल इन्स्टिट्यूशन्स किंवा नातेवाईक असतील यांच्याकडून ती भागवली जात असते. तर ज्यावेळेस एखादा व्यावसायिक बँका किंवा वित्तीय संस्थेकडे कर्ज घेण्यासाठी जातो त्यावेळेस संबंधित संस्था ह्या व्यावसायिकाची सखोल चौकशी करत असतात. त्यात कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाची आर्थिक परिस्थिती कशी आहे, त्या कर्जदाराला किंवा व्यावसायिकाला कर्जाची खरोखर आवश्यकता आहे का, असल्यास किती रकमेची आवश्यकता आहे, घेतलेल्या कर्जाचा विनियोग व्यावसायिक कशा प्रकारे करणार आहे याची चौकशी, सखोल चौकशी केली जात असते. पुष्कळदा व्यावसायिकांना मोठ्या प्रमाणावर कर्जाची आवश्यकता असते. त्यावेळेस व्यावसायिकाच्या हिशोबपत्रकांवर अवलंबून न राहता विशिष्ट चौकशी अधिकाऱ्याची नियुक्ती करून संबंधित व्यवसायाची चौकशी ही सखोल प्रमाणात केली जात असते. संबंधित चौकशी अधिकारी संभाव्य ग्राहकाची म्हणजेच व्यवसायाची सखोल चौकशी करून, सर्वांगाने चौकशी करून आपला अहवाल संबंधित फायनान्शियल इन्स्टिट्यूशनला म्हणजे बँकेला किंवा वित्तीय संस्थेला सादर करत असतो. सदर अहवालातून ग्राहकाला किंवा व्यावसायिकाला कर्ज देण्यात यावे किंवा देण्यात येऊ नये याबाबत निर्णय, आपला जे काही व्ह्यू पॉईंट आहे, मत आहे ते तो व्यक्ती चौकशी अधिकारी मांडत असतो. साधारणपणे चौकशी अधिकारी काही गोष्टींची चौकशी करत असतो, काही गोष्टींवर लक्ष केंद्रित करत असतो. उदाहरणार्थ, संबंधित व्यावसायिकाला कर्जाची आवश्यकता का आहे, भूतकाळात संबंधित कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाला आपल्या संस्थेने किंवा इतर संस्थेने कर्ज पुरवठा करण्याबाबत नाकारले होते काय, कर्ज द्यावयाचे नाकारले असेल तर त्या नकारासाठी कोणते कारण होते याची चौकशी केली जात असते. कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाची आर्थिक परिस्थिती कशा प्रकारची आहे जेणेकरून भविष्यामध्ये कर्ज परतफेडीसाठी कोणतीही अडचण येणार नाही, म्हणजे त्याचं क्रेडिट हे तपासून पाहिलं जात असतं. म्हणजेच नियमित कर्ज परतफेड त्याच्याकडून केली जाईल किंवा नाही याची तपासणीही केली जात असते. त्यानंतर संबंधित व्यावसायिकास कर्ज जर दिलं तर त्या कर्जाच्या पोटी
संस्थेकडे किंवा बँकेकडे काही तारण ठेवले जाणार आहे का? तारण जर ठेवत असेल तर त्या तारणाची बाजार किंमत काय आहे? तसंच ते तारण दुसऱ्या कोणत्याही वित्त संस्थेकडे किंवा बँकेकडे तारण म्हणून ठेवलेले नाही याची चौकशीही केली गेली पाहिजे. कर्ज घेणाऱ्या व्यावसायिकाच्या अन्य काही जबाबदाऱ्या आहेत का? त्याचा व्याजाचा दर किती आहे व संबंधित कर्जाचा कालावधी किती आहे याची सुद्धा चौकशीही केली गेली पाहिजे. त्याचप्रमाणे ज्या व्यावसायिकाला कर्ज द्यावयाचे आहे त्या व्यावसायिकाचे चारित्र्य, त्याची लायकी, त्याचा प्रामाणिकपणा, अनुभव या गोष्टींची सुद्धा चौकशी केली गेली पाहिजे. संयुक्त भांडवली कंपनी असेल तर कर्ज घेण्यासाठीचा प्रस्ताव जर कंपनीने मांडला तर संचालकांनी त्याबाबत सभेमध्ये ठराव मंजूर केलेला आहे किंवा नाही याची शहानिशा केली गेली पाहिजे. व्यवसायाचे मागील 2-3 वर्षाचे अंकेक्षित अहवाल पाहून आयकर संदर्भातील आढावा घेतला पाहिजे. व्यावसायिक परतफेड व्यवस्थित करू शकेल किंवा नाही त्याबद्दल परतफेडीची पूर्ण माहिती घेऊन व्यवसायाचे मालमत्तेचे परिशिष्ट तयार केले पाहिजे की जेणेकरून ह्या बाबींचा विचार केल्यानंतर किंवा ह्या बाबींची चौकशी केल्यानंतर कर्ज मंजूर करताना आवश्यक तो निर्णय घेणं सोपं होईल. म्हणजेच भविष्यात होणाऱ्या त्रासापासून यामुळे सुटका होऊ शकते आणि भविष्यामध्ये आपलं जे काही कर्ज त्या व्यावसायिकाला पुरवत आहोत त्या कर्जाबद्दल आपल्याला कर्ज परतफेडीबद्दल आपल्याला खात्री मिळू शकते. तर मित्रांनो, आतापर्यंत आपण 3 मुद्दे अभ्यासले. त्या 3 मुद्द्यांनंतर पुढचा मुद्दा आहे कायदेशीर चौकशी, स्टॅच्युटरी इन्व्हेस्टिगेशन. तर स्टॅच्युटरी इन्व्हेस्टिगेशन नावावरूनच आपल्याला लक्षात येतं कंपल्सरी तपासणी. तर हे भारतीय कंपनी कायदा 2013 जे ॲमेंडमेंट झालेलं आहे त्यामधील कलम 210 ते 229 नुसार कायदेशीर चौकशीही केली जात असते. तर कंपनी कायदा 2013 कलम 210(3) नुसार केंद्र सरकार एका किंवा एकापेक्षा जास्त व्यक्तींची नियुक्ती चौकशी अधिकारी म्हणून कंपनीच्या कारभाराची चौकशी करण्यासाठी करू शकते. आणि कलम 210(1) नुसार केंद्र सरकार वेगवेगळ्या परिस्थितीत चौकशी करण्याचे आदेश देते. उदाहरणार्थ, कलम 208 नुसार नोंदणी अधिकारी किंवा चौकशी अधिकारी यांच्याकडून प्राप्त झालेल्या अहवालानुसार, संयुक्त भांडवली कंपनीमध्ये चौकशी संदर्भात विशेष ठराव मंजूर केला असेल तर त्याची माहिती मिळालेली असेल तर त्या विशेष ठरावानुसार, त्याचप्रमाणे जनतेच्या हितसंबंधांचे रक्षण करण्यासाठी सुद्धा कायदेशीर चौकशी ही होऊ शकते. तर अशा पद्धतीने कायदेशीर चौकशीसुद्धा व्यवसायामध्ये केली जात असते. तर मित्रांनो, आज आपण चौकशी कोणकोणत्या वेळी केली जाईल ते मुद्दे आपण अभ्यासलेत. पहिला मुद्दा होता व्यवसाय विकत घेताना करावयाची चौकशी. दुसरा मुद्दा भागीदारीमध्ये भागीदाराचा प्रवेश होत असेल, नवीन भागीदार येत असेल तर त्यावेळेस करावयाची चौकशी. तिसरा मुद्दा आहे कर्ज मंजूर करताना करावयाची चौकशी. आणि चौथा मुद्दा नाही म्हणता येणार परंतु कायदेशीर चौकशी बऱ्याच वेळेला व्यवसायाची केली जात असते तर ती कायदेशीर चौकशी. तर मित्रांनो, इन्व्हेस्टिगेशन टाईममध्ये आपण व्यवसायाची चौकशी करण्याची कारणं आणि व्यवसायाची चौकशी कोणकोणत्या वेळी केली जाऊ शकते त्या बाबी आज आपण अभ्यासल्यात. तर मित्रांनो, यानंतर आपण अंतर्गत नियंत्रण पद्धती आणि अंतर्गत नियंत्रण पद्धतीबद्दल विश्लेषण याचा अभ्यास पुढच्या प्रकरणामध्ये करणार आहोत. तर आज आपण इथे थांबूया. धन्यवाद. सर्वांचे आभार. हॅव अ नाईस डे.